जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशनमध्ये स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत 2017 टीईटीचा जो भाग क्रमांक 1 आहे त्याचं विश्लेषण, विज्ञानाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। अतिशय कमी वेळामध्ये जास्त प्रश्नाचं आपण कव्हर अप करणार आहोत। चला तर मी बुस्टर उमेश पाटील या महाराष्ट्र शिक्षक पात्रता पेपर नंबर 2 त्याच्यामधला 2017 ह्या आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहत आहोत। खास करून विज्ञानचे सर्व प्रश्न याच्यात बघत आहोत। ठीक आहे, तर चला मग आता बघा, पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे जो तुमच्या समोर दिसतोय की जर गोलीय आरशांचे नाभी अंतर 30 सेंटीमीटर आहे तर त्या आरशाची वक्रता त्रिज्या काय असेल, डॅश डॅश असेल, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। मित्रांनो बघा, लक्षात घ्या, 60 सेंटीमीटर आहे, 30 सेंटीमीटर आहे, 15 सेंटीमीटर आहे, 120 सेंटीमीटर आहे। हे जर बघायला गेलो आपण तर आपल्याला सर्वात प्रथम वक्रता त्रिज्या काय हे जाणून घेणं गरजेचं आहे। सिंपल गोष्ट आहे, आपण ज्यावेळेस गोली आरसे पाहतो, गोली आरसे, ह्या गोली आरशामध्ये नॉर्मली आपण असं काहीतरी पाहतो, है की नाही, असं काहीतरी पाहतो, मग याला इथपर्यंत असं काहीतरी असतंय, किंवा दुसरा आरसा असा असतो त्याला आतमधून असतोय, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र म्हणतो, आणि अशी काहीतरी सेंटरला एक आपण लाईन बघितलेली आहे गोली आरशामध्ये। त्यांनी काय सांगितलं, नाभी अंतर 30 आहे, अशा याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। तर त्याचं उत्तर आपण बघूयात नेमकं काय आहे डायग्रामच्या माध्यमातून। बघा, डायग्राम तुमच्या समोर दिसत आहे। डायग्राम मध्ये काय बघायला भेटतंय बघा, जर गोली आरशांचे नाभी अंतर 30 सेंटीमीटर आहे, बघा आता सिंपल गोष्ट आहे दादा। हा, आता बघा सिंपल आहे, हे जे दाखवलेलं आहे हे गोली आरसा आहे, ठीक आहे। तिथून इथपर्यंत जर पाहिलं, हा एफ जो दिलेला आहे, हा एफ हे त्यांचं नाभी अंतर सांगितलेलं आहे, ठीक आहे। आता हे नाभी अंतर दिलंय, पण त्यांनी काय विचारलंय, हे सी, म्हणजे हा इथून इथपर्यंतचं डिस्टन्स त्यांनी विचारलेलं आहे। ते एक लक्षात घ्या दादा, हे जे अंतर असतंय सी पासून एफ पर्यंतचं आणि एफ पासून इथपर्यंतचं, म्हणजे पी म्हणू आपण, तर हे एक्स असेल तर हे पण एक्स असणार आहे, म्हणजे टोटल मिळालं तर 2x असणार आहे। याचाच अर्थ नाभी अंतर जे आहे, नाभी अंतर हे जे इथून जर पकडले, त्यांनी 30 दिलंय, तर याच्या डबल किती असायला पाहिजे, 60 असायला पाहिजे, बरोबर आहे। मग याचं करेक्ट उत्तर आहे 60। मग आता फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे। फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये जर गोलीय आरसा हा वक्रता त्रिज्या जो दिलेला आहे आर, ठीक आहे, तर त्याचं फॉर्म्युला आपल्याला असं बघायला भेटतोय, वक्रता त्रिज्या म्हणजे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत बघा, वक्रता त्रिज्या म्हणजे काय झालं, इथून इथपर्यंत वक्रता त्रिज्या ही, ठीक आहे, इथून इथपर्यंत। आता लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलेलं आहे, फॉर्म्युला असं सांगितलेलं आहे की नाभी अंतर जे आहे ना, एफ, इथं एफ दाखवलंय, त्याच्यात डबल करा, मी आत्ताच बोललो डबल करा, म्हणजे आर बरोबर 2f, 2 गुणाकारामध्ये 30, म्हणजे 2 गुणाकारामध्ये 30, हे 30 कुठून आले, हे नाभी अंतर दिले, हे 30 आहे, 30 दोन्ही 60, 60 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे, करेक्ट उत्तर। लक्षात यायला लागले। बघा, टीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर बघायला गेलो ना दादा, तर असे बरेच प्रश्न आहेत की जे टेक्निकली फार स्ट्रॉंग आहेत किंवा फॉर्म्युल्यावर आधारित आहेत, फिजिक्सच्या, केमिस्ट्रीचे केमिकल इक्वेशन्सवर आधारित आहेत। म्हणजेच काय झालेलं आहे, टीईटीचा जो अभ्यासक्रम आपल्याला दिलाय शिक्षकांना खरंच तंतोतंत चेक करण्यासाठीच दिलाय असं आपल्याला बघायला भेटतो, ठीक आहे, हरकत नाही। पुढचा प्रश्न बघू आता, आपल्याला 10 प्रश्न बघायचे आहेत। जर ए बी हे संयुग तयार होताना इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे जातो तर ए ची संयुजा 2 आहे, बी चे ऑक्सिडीकरण होते, ए व बी मध्ये सहसंयुज बंध तयार होतो, ए बी हे आयनिक संयुग आहेत। बघा, आता 2 पद्धतीचे संयुगे तयार होतात नॉर्मली, एक असतं आयोनिक असतं, किंवा संयुगे तयार होताना तिथं बंध निर्माण होतात, ते आयनिक बंध निर्माण होतात, आणि दुसरा आहे सहसंयोज बंध निर्माण होतात। म्हणजेच काय, तर समजून घ्या, सर्वात प्रथम मी उत्तर सांगायच्या अगोदर किंवा स्लाइड पुढे सरकवायच्या अगोदर, ठीक आहे, समजून घ्या काय आहे। समजा ए नावाचा आहे, ए नावाचं म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्टली उदाहरणच घेऊयात, ठीक आहे। सोडियम आहे प्लस क्लोरीन आहे, हा काय करतोय, सोडियमच्या जर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन पाहिलं 2, 8 आणि 1 आहे ना, 2, 8 आणि 7 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे। आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिसायला लागले, सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देऊन टाकतो अष्टक कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे सोडियम वर प्लस आयन निर्माण झाला, एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे
क्लोरीनवर Cl- आयन झाला 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे, यालाच म्हणणार आयनिक संयुगे. आयन्स निर्माण झाले ना तिथे, प्लस आणि मायनस आयन्स निर्माण झाले. त्याच्या उलट सहसंयोजबंध काय असतंय? सहसंयोजबंध म्हणजे कार्बन आहे सपोज, शेवटच्या कक्षेत कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत जे डॉटनं दाखवलेले आहेत शेवटच्या कक्षेमध्ये, त्याला अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक कंप्लीट करण्यासाठी. मग तो काय करतो? हायड्रोजन सोबत संयोग पावतो. पण इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही. जशी इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली, इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, इथं इलेक्ट्रॉनची भागीदारी होती. लक्षात घ्या, भागीदारी झाल्यामुळे इथं सहसंयोजबंध निर्माण होतात. मग एकेरी सहसंयोजबंध, दुहेरी सहसंयोजबंध, तिहेरी सहसंयोजबंध. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे 8च्या 8 इलेक्ट्रॉन जे आहेत ना दादा, हे कार्बनकडे आले आणि इथं हायड्रोजनला 1 लागला, हायड्रोजनला 1, हायड्रोजनला 1, हायड्रोजनला 1, स्वतःचा 1, कार्बनचा 1, टोटल 2 हायड्रोजनचे झाले. इथं एकेरी बंध निर्माण झाले. 1 इलेक्ट्रॉनची जोडी भेटली म्हणजे एकेरी बंध. लक्षात घ्या, 1 इलेक्ट्रॉनची जोडी म्हणजे एकेरी बंध. लक्षात यायला लागलं मी काय सांगतोय? यस. तसंच इथं तोच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यांनी काय प्रश्न विचारलाय बघा. आता त्याचं उत्तर आहे आयनिक संयुगे. मी आत्ताच तुम्हाला ते क्लॅरिटी केली. आता बघा सिंपल आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय? AB हे संयुग आहे, तयार झाले, करेक्ट आहे, ओके, हरकत नाही. इलेक्ट्रॉन होताना इलेक्ट्रॉन A कडून B कडे जातो, त्याच्याकडून इलेक्ट्रॉन B कडे जातो. याचा अर्थ A वर प्लस प्रभार निर्माण होईल आणि B वर वजा म्हणजे मायनस आयन्स निर्माण होतील. हे लक्षात घ्या. माफ करा, मी प्रभार बोललो, आयन्स निर्माण होतील. ठीक आहे. A B असं जे आहेत इथं काय तयार झाले? आयन्स निर्माण झाले म्हणजे आयनिक संयुग आहे, आयनिक संयुग आहेत. ठीक आहे, आयनिक संयुग आहे. म्हणून AB हे आयनिक संयुग आहे असं मानलं जातं. त्याचं उत्तर सेकंड आहे. पुढे सरकूया आता. बघा, पित्तातील रंगद्रव्य हे जे आहे डॅडॅशच्या विघटनाने तयार केली जातात. पित्तातील जे रंगद्रव्य आहेत ते कशाच्या विघटनाने तयार केले जातात तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ग्लुकोज, जीवनसत्व, हिमोग्लोबिन, हायड्रोक्लोरिक ऍसिड. नॉर्मली आपण जर थोडासा विचार जर केला तर ग्लुकोज तर ते काम करतच नाहीये म्हणून ग्लुकोज कटला. लक्षात आले? पर जीवनसत्व नाही, जीवनसत्व तर आपल्या शरीरासाठी महत्वाचे. मग कन्फ्युजन कुठं होणार? 3 आणि 4 मध्ये. सिंपल आहे. मग जर 50-50 जरी विचार केला तरी तुमचं उत्तर निघतं तुमचं हिमोग्लोबिन. काय निघतं? हिमोग्लोबिन. ठीक आहे. चला मग काय नेमकी भानगड आहे? पित्तातील जे रंगद्रव्य आहेत, ठीक आहे, उदाहरणार्थ बिलिरुबिन. पित्तातील जे रंगद्रव्य आहेत उदाहरणार्थ बिलिरुबिन घेऊयात. ते काय करतं की शरीरातील जुन्या किंवा खराब झालेल्या रक्तपेशी मधील जे हिमोग्लोबिन आहे त्यांच्या विघटनाने तयार होतात. लक्षात घ्या, त्यांच्या विघटनाने तयार होतात. म्हणजेच काय तर यकृत या रंगद्रव्यावर प्रक्रिया केल्यानंतर किंवा जे यकृत आहे, यकृत या रंगद्रव्यावर काय करतं? यकृत या रंगद्रव्यावर काय करतं? प्रक्रिया करतं आणि प्रक्रिया करून मग पित्त तयार करतं. लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 हिमोग्लोबिन हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. चला हरकत नाही. इथं मधील हिमोग्लोबिनच्या विघटनाने तयार होतात. बरोबर आहे. शरीरातील जुन्या आणि खराब झालेल्या रक्तपेशी यांच्यामधील हिमोग्लोबिनच्या विघटनाने तयार होतात. कोण? बिलिरुबिन. ठीक आहे. आणि बिलिरुबिन काय आहे? पित्तातील रंगद्रव्य. चलो पुढचा प्रश्न समजून घेऊयात. दिलेल्या धातूच्या तारेची विद्युत रोधकता डॅडॅश यावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? सर्वात पहिले रोधकता आणि रोध हे आपल्याला माहित पाहिजे. रोध म्हणजे रेजिस्टन्स म्हणतो आपण. ठीक आहे. आणि रोधकता म्हणजे रेजिस्टिव्हिटी म्हणतो. रोधकता ही पदार्थाच्या अंगीभूत असणारा गुणधर्म आहे. त्याच्यावर दुसरा कशाचा परिणाम होत नाही. दुसरा कशाचा परिणाम होत नाही म्हणजे कशाचा? तारेची जाडी असेल, तारेची लांबी असेल किंवा तारेचा आकार असेल याचा परिणाम होत नाही. कशावर? रोधकतेवर, रोधावर होतो. रोधावर होतो. रेजिस्टन्स असेल त्याच्यावर होतो. पण रोधकता म्हणजेच काय की एखाद्या पदार्थाच्या स्वरूप काय आहे त्या स्वरूपावर आधारित आहे रोधकता. ठीक आहे. मग त्याचं उत्तर यायला पाहिजे तारेच्या पदार्थाचे स्वरूप. लक्षात येईल? मी आत्ताच बोलल्याप्रमाणे
विद्युत रोध जो आहे, रोधकता आहे, ती रेझिस्टिव्हिटी आहे. ती रेझिस्टिव्हिटी एकतर पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून असेल, ठीक आहे, किंवा त्याच्या तापमानावर अवलंबून असेल. लक्षात घ्या. म्हणजेच काय की हे दोघांपैकी एक जे होतं ते पदार्थाचे स्वरूप म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आलाय. मग तारेची जी जाडी आहे किंवा लांबी आहे किंवा आकार आहे हे बदलल्यास रोध बदलतो. लक्षात घ्या, रेझिस्टन्स बदलतो पण रोधकता बदलत नाही, कारण रोधकता ही अंतर्गत म्हणजे तो असं म्हणता त्या पदार्थाचा तो गुणधर्म आहे, पदार्थाचा गुणधर्म आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, रोध बदलतो, रेझिस्टन्स बदलतो पण रोधकता बदलत नाही. कोण कोण बदलल्यावर? तारेचा आकार, लांबी आणि जाडी हे बदलल्यानंतर. लक्षात ठेवा. समजायला मी काय बोलतोय? यस. पुढे सरकूया आता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. चला, समजतं मी काय बोलतोय? यस. आता बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड याच्यासोबत अभिक्रिया केली असता CO2 वायू देणार नाही, म्हणजे CO2 वायू तयार होणार नाही. CO2 वायू म्हणजे असं म्हणूया तिथे त्या रिॲक्शन मध्ये तयार होणार नाही. ठीक आहे, अभिक्रियेमध्ये. मग कोणत्या कोणासोबत? खालीलपैकी कोणत्या पदार्थासोबत विरल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता CO2 वायू देणार नाही? तर याचं उत्तर यायला पाहिजे चुना. नेमकं काय? तर बघा, संगमरवर म्हणजे मार्बल, बेकिंग सोडा असेल है ना, सोडियम बायकार्बोनेट म्हणतो आपण त्याला, बायकार्बोनेट है ना, चुनखडी असेल, लाईमस्टोन म्हणतो. थोडक्यात म्हणजे काय, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट जे पदार्थ आहेत यांची रिएक्शन जर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर झाली, कशी? विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर झाली तर CO2 वायू तयार करतात. ठीक आहे, CO2 वायू तिथं मुक्त होतो किंवा तयार करतात. परंतु चुना जो आहे त्याला कॅल्शियम ऑक्साईड असं म्हटलं जातं. ठीक आहे, ते आम्लासोबत जर त्याची रिएक्शन जर झाली तर CO2 तयार होत नाही, तर तिथं मीठ आणि पाणी तयार होतं. मीठ आणि पाणी तयार होतं. थोडक्यात काय आलं? उत्तर हे चुना आपल्यासाठी बरोबर आलेलं, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा समजावून सांगतो. कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट हे पदार्थ, सोडियम, हे बघा, बेकिंग सोडा म्हणजे काय, बायकार्बोनेट झाला. धुण्याचा सोडा म्हणजे काय, कार्बोनेट झाला. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट हे जे पदार्थ आहेत हे हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर झालं तर तिथं CO2 तयार होतात ना, बुडबुडे निर्माण होतात, तुम्ही पाहतात है की नाही. म्हणजेच काय, त्याचं उत्तर चुना यायला पाहिजे. चलो, पुढचा प्रश्न. कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. हा, टाइम टू टाइम. आता 2-3 दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे, या 2-3 दिवसामध्ये जेवढे प्रश्नपत्रिका कव्हर तुम्हाला करून देता येईल मी कव्हर करून देणार, हे लक्षात ठेवा. युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा ऍपच्या माध्यमातून असेल. बूस्टर अप नावाचं ऍप आहे. ठीक आहे, त्या ऍपवर पण तुम्ही बघू शकतात. चलो, आता बघा पुढे काय. शाकीय प्रजनन म्हणजे डॅडॅश पासून नवीन झाडाची निर्मिती होय. लहानपणापासून पाहिलेलं आहे मी. ठीक आहे, माझी आई काय करायची, एखादी फांदी आणायची, झाडाची फांदी आणायची आणि फांदी लावून टाकायची, आहे की नाही. आता फांदी लावून टाकायची, मला कसं वाटायचं, बाबा बिया लावल्यानंतरच झाड येत आहे, फांदी लावल्यावर कसं काय येत आहे. मग नंतर विज्ञान कळायला लागलं मोठं झाल्यानंतर. तसंच इथं तोच प्रश्न आहे. शाखीय प्रजनन म्हणजे डॅडॅश पासून नवीन झाडाची निर्मिती होय. नवीन झाडाची निर्मिती करायची ना. मग आता इथं काय प्रश्न यायला पाहिजे, काय उत्तर यायला पाहिजे? बघ, खोड मूळ फुल यायला पाहिजे का, खोड मूळ पाने यायला पाहिजे का, खोड फुलं फळे का, खोड पाने फुले? सांगा. सिंपल गोष्ट आहे. काही लोकांना वाटतं पानापासून कसं काय तयार होईल. पानापासून पण पानफुटी नावाचा जो प्रकार आहे, पानफुटी नावाचा प्रकार आहे की नाही. म्हणजेच त्याचं उत्तर यायला पाहिजे पान मूळ खोड. पान मूळ खोड हे त्याचं उत्तर आहे. त्याचं विश्लेषण काय सांगताय? मग आता विश्लेषण असं सांगता आहे की शाकीय प्रजनन जे आहे, शाकीय प्रजनन खास करून वनस्पतीमध्येच होतं ना नॉर्मली. मग खास करून वनस्पतीमध्ये होत आहे तर कुणाकुणामार्फत होत आहे? तर पहिला आहे खोड, मूळ, पानं आणि एक एक्स्ट्राचं मी तुम्हाला सांगितलं कडी. आता बघा, शाखीय जो भाग आहे, शाखीय भाग, या शाखीय भागापासून नवीन झाडाची निर्मिती होते आणि पर्यायामध्ये हे तिन्ही पण गोष्टी आहेत, खोड, मूळ, पान. बघा एकत्र, खोड मूळ आहे, फुल दिले, खोड मूळ आहे, पान दिलंय, आहे की नाही. खोड, फुल, फळ दिलेले आहेत. लक्षात याल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं करेक्ट असायला पाहिजे. फळ व फुल यांचा समावेश होत नाही शाखीय प्रजननामध्ये. लक्षात ठेवा. कशाचा होत नाही समावेश? फळ आणि फुलाचा. समजलंय? यस. समजलंय? यस. बघा, येणाऱ्या परीक्षेच्या आगामी दृष्टीने
हे मी 10 प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहे आता. ठीक आहे, 10 प्रश्न म्हणजे 3-4 दिवसामध्ये 50 एक 100 एक प्रश्न होऊन जातील तुमचे. एका व्यक्तीकडे प्रत्येकी 1/5, आता हे आडवं काय आहे सर, ओहम म्हणतो आपण त्याला, आहे ना, जे 5 रोध आहेत त्यांना जोडून तो जास्तीत जास्त किती रोध मिळू शकतो. बघा, समांतर जोडणी आणि एकसर जोडणी असं आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण विज्ञानामध्ये खास करून फिजिक्सचा भाग शिकतो, फिजिक्समध्ये आपण इलेक्ट्रिसिटी शिकतो, आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण पाहतो रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे रोध. रोध म्हणजे एखादी गोष्ट जी विरोध करते एखाद्या दुसऱ्या गोष्टीला, त्याला रोध असं म्हटलं जातं. तर बघा, त्यांना जोडून तो जास्तीत जास्त किती रोध मिळू शकतो, किती रोध मिळू शकतो. आता इथं जर दिलेलं आहे एका व्यक्तीकडे प्रत्येकी 1/5 ओहम चे 5 रोध आहेत, त्यांना जोडून, जोडून म्हणजे आता सांगितलं नाही तर एकसरच जोडणी करावं लागणार आहे. कशी जोडणी करावं लागेल, एकसर जोडणी. एकसर जोडणीमध्ये काय होतंय, मग एकसर जोडणीमध्ये असं होतंय दादा की 1/5 किती जोडायचे असे 5, 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 टोटल झाले बघा 1 2 3 4 5. छेद समान आहे, 5 सगळीकडे बघायला भेटतोय. छेद कसा आहे, समान आहे. छेद समान असेल तर अंशाची काय होणार रे बाबा, अंशाची बेरीज होणार. करेक्ट आहे. 1 2 3 4 5, 5/5, 5 1 5, 5 1 5, उत्तर आलं 1 ओहम. मग पर्याय कुठे आहे, 1 ओहमचा इथं आहे. करेक्ट आहे, 1 ओहम, 1 ओहम. ठीक आहे, 5 भागाकारामध्ये 5, 1 ओहम. समजा लागले एकसर जोडणीमध्ये जर बघितलं तर. ठीक आहे, चला हरकत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न, यस, मी आता त्याचं विश्लेषण दिलं होतं पण आपण अगोदरच घेतलं त्यामुळं हे समजून घ्या. एकसर जोडणी केली, सगळ्यांची बेरीज केली, 5/5 केलं, एकसर जोडणीमध्ये 1 ओहम उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पुढे सरकायचं. प्रश्न क्रमांक 8. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे. ठीक आहे, आणि अणुवस्तुमानांक 23 आहे. तर 2.3 ग्रॅम 2.3 ग्रॅम सोडियम मध्ये सोडियमचे किती अणू असतील. हा टेक्निकल प्रश्न आहे, सगळ्यांनाच येईल असं नाहीये. असा प्रश्न जर तुम्हाला नाही आला परीक्षेत, घाबरून जाऊ नका, कारण दुसऱ्यांना पण, बऱ्याच व्यक्तींना ह्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. तरी पण आपण त्याचा प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. ठीक आहे, आता बघा, सोडियमचा अणुक्रमांक आहे 11. सहज त्यांनी दिलेलं आहे आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी, याचं जास्त गरज नाहीये. ह्या प्रश्नामध्ये अणुक्रमांक सोडियमचा किती दिलेला, 11. आता बघा, अणुक्रमांक आला त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. अणुक्रमांक म्हणजे काय, तर त्या अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा एकूण प्रोटॉनची संख्या, त्याला अणुक्रमांक असं म्हणतात. ठीक आहे, आणि अणुवस्तुमानांक म्हणजेच काय, एकूण प्रोटॉनची संख्या आहे ना. अणुवस्तुमानांक काय, अणुवस्तुमान म्हणजेच काय, प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या, ही अणुवस्तुमान आले. ठीक आहे, यस. तर मला एवढं कळायला लागलंय, तर त्यांनी सांगितलंय सोडियम मध्ये सोडियमचे किती अणू आहेत, किती ग्रॅम सांगितलंय, सोडियम किती ग्रॅम सांगितलंय, 2.3 ग्रॅम सांगितलेलं आहे. ओके, हरकत नाही. आणि याच्यामध्ये सोडियमचे किती अणू असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. काढावं लागेल ना आपल्याला किती अणू असतील ते म्हणून. ठीक आहे, हरकत नाही, काढू आपण. चला, काय काढलंय तर चेक करा. आता बघा, तुमचा वेळ वाचावा, त्या अनुषंगाने सर्व माहिती तुम्हाला विस्तृतपणे कमी वेळेमध्ये देत आहे. बघा, तिथं जसं मांडलंय तसंच. ठीक आहे, आता इथं आपल्याला बघायला भेटतंय की सोडियमचं अणुवस्तुमानांक 23 दिलेलं आहे आणि त्याचं मोलार वस्तुमान किती आहे, 23 ग्रॅम पर मोल आहे. पर मोल, पर मोल. मोलार वस्तुमान विचारलंय तर पर मोल येणार आहे. ठीक आहे, आता बघा, मग नेमकं काय, तर एकूण मोलाची जर संख्या मला काढायची, म्हणजे एन काढायचा आहे, तर दिलेलं जे वस्तुमान आहे त्याला भागाकारामध्ये मोलार वस्तुमान मला घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, मोलार वस्तुमान. मग दिलेलं जे वस्तुमान आहे 2.3 ग्रॅम दिलेले सोडियमचं, 2.3 ग्रॅम घेतलं, भागाकारामध्ये 23 ग्रॅम पर मोल घेतलं. इथं काय भानगड घडली, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झालं, आहे की नाही. हा पॉइंट इकडे जर शिफ्ट करायचा जर झाला तर इथं एक 0 द्यावा लागेल. मग परत जर कॅल्क्युलेशन केलं तर हे भाग जात नाही म्हणून इथं 0 दिला. मग इथं परत 0 आला,
मग कॅन्सल झालं 230 230, पॉइंट दिला 1 आला म्हणजे 0.1 मोल हे उत्तर आलं. कशाचं रे? मोलाची संख्या. मोलाची संख्या किती झाली? 0.1 मोल. ठीक आहे. पण ॲव्होगाड्रोचा जो स्थिरांक आहे, जो ॲव्होगाड्रोचा जो कॉन्स्टंट आहे, त्याच्या मदतीनं आपल्याला फायनल उत्तर काढता येईल. मग सोडियमचे किती अणू आहेत हा प्रश्न विचारलेला आहे ना. सोडियमचे किती अणू असतील? सिंपल आहे. माझ्याकडं मोलची संख्या किती आली म्हणजे एन किती आलं? एन आलं 0.1. 0.1. आता एन ए ॲव्होगाड्रोज नंबर. एन ए म्हणजेच काय? ऍक्च्युली असं दाखवतात ते. एन ए ॲव्होगाड्रोज नंबर, त्याचा जो स्थिरांक आहे, कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, त्याच्यात बदल होत नाही. ती व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. मग काय झालं आहे? 0.1 हे जे आहे याला गुणलं तर 1 पॉइंट शिफ्ट होणार. तर 6 पॉइंटला शिफ्ट न करता तो जसा तसा ठेवला. फक्त हा 23 घातांकाच्या ऐवजी 22 घातांक घेतला, कारण 0.1 न त्याला मल्टिप्लाय केलेले. म्हणजेच फायनल उत्तर किती आलं? 6.022 गुणाकारामध्ये 10चा घातांक 22. पर्याय क्रमांक 2. थोडा टेक्निकल प्रश्न आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्तर येईल तुम्हाला. ठीक आहे. हे काय वर्ग 3 वर्ग 4 सारख्या प्रश्नपत्रिका नाहीत, एमपीएससीच्या लेवलच्या प्रश्नपत्रिका आहेत आपण. त्यामुळे आपल्याला तेवढ्या ताकदीनं अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही केला पण असेल. चला पुढे सरकाव दादा. 9वा प्रश्न. मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास डॅश डॅश स्नायू असतात. अतिशय त्याला म्हणता येईल, असं काय म्हणता येईल, फॅक्च्युअल डेटा आहे हा, कन्सेप्च्युअल नाही आहे, फॅक्च्युअल आहे. आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे त्याचे संख्या दिलेल्या आहेत. 2-4 इकडे तिकडे, 2-4 तिकडे, इकडे तिकडे. पण एवढं तर नक्की आहे 600च्या वर उत्तर आहे. ठीक आहे. 600च्या वर उत्तर आहे. मग काय? तर त्याचं उत्तर यायला पाहिजे 640. 640. ऍक्च्युली काही ठिकाणी 639 पण दिलेलं आहे काही पुस्तकांमध्ये, लक्षात ठेवा. 640 हे उत्तर आपल्याला गृहीत धरावं लागेल, ते त्याच्या जवळपासचं आहे. किंवा काही ठिकाणी 638 पण दिलेले आहेत, हरकत नाही, पण आपल्याला आता उत्तर सापडलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, जे स्नायू आहेत मानवी शरीरातील वेगवेगळ्या प्रकारचे 640 स्नायू आहेत. पण स्नायूचे मोठी जर बघितलं तर 3 प्रकार आपल्याला मुख्य बघायला भेटतात, नाही तर मृदू स्नायू, हृदय स्नायू आणि कंकाल स्नायू. कंकाल स्नायू म्हणजे अस्थि स्नायू, स्केलेटल म्हणतो आपण त्याला. आणि हृदयाला कार्डियक, गुळगुळीत स्नायू म्हणजे मृदू स्नायू आणि स्मूथ त्याला इंग्लिशमध्ये असं नाव दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता बघा, हे जे कंकाल स्नायू आहे हे हाडांना जोडलेले असतात आणि त्याची हालचाल जी आहे ती ऐच्छिक आहे. ऐच्छिक म्हणजे आपण स्वतः जर विचार केला तर हालचाल करू शकतो, अन्यथा नाही. तसंच हृदय जे आहे ना, हृदयाच्या आत हे स्नायू असतात जे हृदय स्नायू आहेत, पण ते अनैच्छिक आहेत. आपल्या मनानं ते स्नायू हलत नाहीत. हृदय कधी हलतं का आपल्या मनानं? कधी श्वास घेतं का आपल्या मनानं? आपण म्हणलो घे रे बाबा आता थोडस माझा आराम झालाय, तू घे, मग हृदय सुरू करतो आपलं, श्वास नाही, माफ करा, हृदय पंपिंग करायला सुरुवात करतं का? पंपिंग करायला सुरुवात करतं का? नाही ना. हृदयाला म्हणतो का आता झोप बरं, तू पंपिंग नको करू बरं आता? नाही. ते अनैच्छिक आहेत, ते त्यांच्या हिशोबाने आहेत. म्हणून हृदय बंद पडलं तर माणसाचा कार्यक्रम वाचतो, आहे की नाही? रामनाम सत्य, तेरा व उद्याच. हरकत नाही. पुढे सरकूया. अंतर्गत अवयव जे आहेत ते मृदू स्नायूशी कनेक्टेड आहेत, हे पण अनैच्छिक आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे 640. ठीक आहे. पुढचा आणि आजचा शेवटचा प्रश्न बघूया. एका वस्तूचे चंद्रवार, बघा हा जो प्रश्न आहे ना दादा, हा टीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी आतापर्यंत 2-3 वेळेस पाहिला, फक्त व्हॅल्यू चेंज आहे, कन्सेप्ट सेम आहे. बघा काय कन्सेप्ट आहे तर बघा, एका वस्तूचे चंद्रावर वस्तुमान 10 किलोग्रॅम आहे. जर ती वस्तू पृथ्वीवर आणली तर तिचे वस्तुमान किती असेल? तर दादा लक्षात घ्या, वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक, वस्तुमान आणि वजन यातला फरक. वजन वर गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते, गुरुत्वाकर्षण, आणि वजनाचं एकक जे आहे ते न्यूटन आहे. वस्तुमान जे आहे त्याच्यावर गुरुत्वाकर्षण नाहीये. ऍक्च्युअल त्या वस्तूमधला द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान होय, आणि त्याचं एकक किलोग्रॅम. वस्तुमान कुठेही घेऊन जा, म्हणजे वस्तू जर कुठेही घेऊन गेले जगामध्ये,
वस्तुमान सेम राहणार आहे, परंतु वजन बदलणार आहे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं. मग तो चंद्रावर जर नेला, ती वस्तू, एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचे दोन कन्सेप्ट आहेत, वस्तुमान आणि वजन. एखादी वस्तू जी 10 kg आहे, वस्तुमान तिचं 10 kg आहे, तर चंद्रावर सुद्धा त्याचं वस्तुमान 10 kg असणार, 10 kg असणार. ठीक आहे. किंवा पृथ्वीवर जरी आणली तरी त्याचं किती असणार आहे, 10 kg असणार, कारण वस्तुमान बदलत नाही. काय बदलतं? वजन बदलतं. चंद्रावर वेगळं, पृथ्वीवर वेगळं, लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर द्यायला पाहिजे 10 kg विचारलंय, तो उत्तर 10 kgच येणार आहे, कारण त्यांनी विचारलेले वस्तुमान वजन नाही. वजन जर विचारलं असतं तर पृथ्वीवर जे वजन आहे त्याचा 1/6 वजन चंद्रावर भरतं. का? गुरुत्वाकर्षण ताकद चंद्रावर कमी आहे. समजा उदाहरणार्थ इथं जर 60 आहे, बघा त्याचं उत्तर बघा, मी 10 kg दिलेलं आहे. इथं जर वजन 60 आहे, समजा 60, वजन किती आहे, मी आता एकक नाही लिहित, 60 म्हणून सांगतो फक्त. वजन किती आहे पृथ्वीवर? 60 आहे. ठीक आहे. पण चंद्रावर जर गेलं तर वजन किती भरतंय? 10 भरतंय. लक्षात घ्या, चंद्रावर 1/6 कमी भरतंय. म्हणून हे 2 वेळेस प्रश्न, 2 का 3 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेत विचारले गेले टीईटीच्याच. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका दादा. ठीक आहे. त्यामुळं बिलकुल बिंदासपणे उत्तर, वस्तुमान जर विचारले तर सेम येणार, वजन विचारलं तर वेगळं होणार आहे. ठीक आहे. तर आपण इथं आता तुर्तास थांबत आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. तुर्तास मी तुमची रजा घेतो. जय हिंद.